हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे मस्त अशी हिरव्या मिरचीतली गवार बनवलेली आहे। मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, खायला पण खूप टेस्टी आणि झणझणीत अशी गवार बनवलेली आहे। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गवार स्वच्छ निवडून उकडून घ्यायची, त्यानंतर कांदा टोमॅटो कापून घ्यायचा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ टाकायचं। मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता। आणि आता हे सर्व वाटून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा। छोटासाच कांदा घेतलेला आहे मी। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, असा मस्त मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा। कांदा छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण ते वाटलेलं जे वाटण होतं, सर्व मिरची, लसूण वगैरे जिरं टाकलेलं, ते यामध्ये टाकायचं आणि छानपैकी फोडणी द्यायची। व्यवस्थित असं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये हळद टाकायची, मीठ नाही टाकायचं, आपण वाटताना मीठ टाकलेलं होतं। नंतर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचा। मऊ असं होईपर्यंत टोमॅटो छान परतून घ्यायचा। मसाला आपण कच्चा घेतलेला आहे, हिरवी मिरची वगैरे 2-3 मिनटं छान परतून घ्या। आणि त्यानंतर आहे ना थोडासा आपण चिकन मसाला यामध्ये ॲड करूया, किंवा तुम्ही आहे ना घरकुल मसाला पण ॲड करू शकता। तर हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर आता ही उकडलेली गवार यामध्ये टाकायची। खूप छान अशी भाजी लागती आहे। आमच्या घरी मी बनवलेली होती ना, तर एका मिनटामध्ये सगळ्यांना अशी पुरलीसुद्धा नाही आहे। खूप छान अशी टेस्टी रेसिपी झाली होती। तर तुम्ही एकदा नक्की करून पहा। माझ्या पद्धतीने जर का तुम्ही करून पाहिलं तर तुम्हाला नक्की आवडेल। तर यामध्ये आता थोडंसं आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कुणाला जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये ॲड करायचं। आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बारीक करून यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटे आपण वाफ काढून घेऊया। हे बघा आता छानपैकी गवार आपली झालेली आहे, मस्त अशी दिसती आहे। थोडंसं मी वरनं आहे ना पाण्याचा हात मारला होता, व्यवस्थित असं ते शिजण्यासाठी, एकजीव होण्यासाठी। आता आपली गवार आहे ना खाण्यासाठी तयार आहे। अशीच तुम्ही गवार बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण ताट बनवूया। इथे बघा मी मस्त अशी गवार वाढलेली आहे, त्याचबरोबर पापड, भाकरी आणि कांदा। खूप छान बेत झालेला आहे आजचा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू नवीन रेसिपीसह। बाय बाय।